स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, मंत्र्यांची घोषणा। 2100 रुपये मिळणार महिलांना। ऑफिशियल निर्णय 2100 रुपयासंदर्भात ऑफिशियल निर्णय झालेला आहे, घोषणा करण्यात आलेली आहे। 2100 रुपये महिलांना मिळणार आहेत। खूप दिवसापासून तुम्ही 2100 रुपयाची वाट पाहत होता। निवडणुका झाल्यापासून महिलांना अपेक्षा होती की आता पैसे वाढवून येणार, 2100 रुपये आपल्याला मिळणार। या अगोदर 1500 मिळत होते, आता 2100 रुपये मिळणार, कारण सरकारनेच केली होती घोषणा लाडक्या बहिणींना देणार महिन्याला 2100 रुपये, दर महिन्याला 2100 रुपये मिळणार। तर फायनली आता निर्णय झालेला आहे आणि 2100 रुपये मिळायला सुरुवात होत आहे। नक्कीच ही तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। सविस्तर व्हिडिओ पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली 6 जानेवारी म्हणजेच आजची सगळ्यात मोठी अपडेट। ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता ती म्हणजे 2100 रुपये हप्ता। 2100 रुपये हप्ता कधी मिळणार हा सर्वच महिलांना पडलेला प्रश्न होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेली होती, महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार, सरकार 2100 रुपये देणार। सोबतच त्यांनी अशीही घोषणा केलेली होती की लाडक्या बहिणींचे पैसे फक्त 2100 रुपये किंवा 1500वरच थांबणार नाहीत, हे पैसे वाढणार आहेत। आता 2100 रुपये वाढणार आहेत, त्यानंतर देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार आहेत। 3000पर्यंत ही योजना जाणार आहे। दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये मिळेल इथपर्यंत योजना जाणार आहे, अशी माहिती देखील मिळत आहे। स्वतः मंत्र्यांनी दिलेली ही माहिती आहे, आपण वारंवार पाहिलेली आहे। निवडणुका होण्याअगोदर प्रत्येक सभेमध्ये तुम्ही या संदर्भातल्या घोषणा पाहिलेल्या असतील, या संदर्भातली माहिती पाहिलेली असेल। इतर कुणी नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही त्यांच्या स्वतः ऑफिशियल त्यांनी माहिती जाहीर केलेली आहे ही की लाडकी बहीण योजना फक्त 1500 किंवा 2100 रुपयावर थांबणार नाही। ही योजना सतत कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि योजनेचे पैसे वाढणार आहेत। फायनली आता 2100 रुपयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांना या ठिकाणी पहा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांना देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढलेले आहेत, काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। आता 24 तारखेपासून पैसे मिळायला सुरुवात झालेली होती। 24 डिसेंबरपासून महिलांना पैसे यायला सुरुवात झाली। आज 6 जानेवारी आहे, तरी पण महिलांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता नाही तर डिसेंबरचा हप्ताच आलेला नाही। 5 हप्ते सर्वांना मिळालेले आहेत, त्यामध्ये 7500 रुपये आणि अशाही महिला आहेत ज्यांना वन टाईम 9000 रुपये मिळालेले आहेत। तर आज आपण लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयासंदर्भातला ऑफिशियल निर्णय पाहणार आहोत। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळीच्या निर्णयांची माहिती माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे। 2-3 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते पुन्हा पडताळण्यात येत आहेत। आता बहिणींचे पैसे बंद होणार आहेत। सर्वच बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार का? तर नाही। पहा, ज्या बहिणी योजनेमध्ये बसतील त्यांनाच हे पैसे सरकार देणार आहे। लाडकी बहीण योजनेची अर्जांची पुनर्पडताळणी सुरू झालेली आहे, पण सगळेच अर्ज तपासण्यात येतील का? तर नाही। त्यामध्ये केशरी आणि पिवळं रेशन कार्ड तुमच्याकडं असेल तर तुमचा अर्ज तपासला जाणार नाही। दुसरं रेशन कार्ड असेल तर तुमचे अर्ज तपासण्यात येणार आहेत, अशी ही माहिती आहे। त्याचबरोबर बेसिक निकष जे आहेत, 4 चाकी वाहन, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न, जमीन, त्याचबरोबर आणखीनही महत्त्वाचे निकष आहेत जे तुम्ही पूर्ण करत असाल तर पैसे मिळतील। मात्र निकष पूर्ण करत नसाल, योजनेमध्ये बसत नसाल, तुमचं नाव 100% अपात्र महिलांच्या यादीत येणार, कारण सरकारने आता निकष काटेकोरपणे पालन करण्याचं ठरवलेलं आहे।
आणि त्याचमुळे लाखो बहिणी अपात्र होत आहेत. जानेवारीचा हप्ता त्यांना मिळणार नाही. पण ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे त्यांच्यासाठी नक्कीच खुशखबर असणार आहे. संक्रांत बोनस संदर्भात देखील तुम्ही अनेक बातम्या पाहिलेल्या असतील. संक्रांत बोनस 3,000 मिळणार, संक्रांत बोनस 5,000 मिळणार, 1,500 मिळणार, 2100 रुपये मिळणार. परंतु पहा, या संदर्भात अगोदर आपण महिलांमध्ये जी माहिती पसरत आहे त्या संदर्भात माहिती पाहू की कुठलाही संक्रांत बोनस सरकारकडून महिलांना जाहीर झालेला नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. संक्रांत बोनस आणखीन कोणताच सरकारने जाहीर केलेला नाही. आता 2100 रुपये मिळणार आहेत याची घोषणा ऑफिशियल झालेली आहे. आधी ती आपण पाहूया. तर महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे माहिती. महिलांना 2100 रुपये हप्ता नेमका कधी मिळणार आहे? जानेवारी महिन्यात मिळणार आहे, मार्च महिन्यामध्ये मिळणार आहे, एप्रिलमध्ये मिळणार आहे का फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे? पुढचा हप्ता 2100 रुपये मिळणार का? हा सर्वच बहिणींचा प्रश्न आहे. 2100 रुपयासाठी खूप उत्सुकता आहे, कारण पैसे वाढून मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच सर्वांना आनंद होणार आहे. आता ऑफिशियल अपडेट आलेले आहे की लाडक्या बहिणींना नेमके 2100 रुपये कधी मिळतील. तर सगळ्यात मोठी अपडेट पाहत आहात तुम्ही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे आहेत ते मार्च महिन्यानंतर मिळणार आहेत. मार्च महिन्यानंतर म्हणजेच एप्रिलमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभेदरम्यान दिलेली ही माहिती आहे. बहिणींना जे वाढवण्यात आलेले पैसे आहेत, 1,500हून जे 2100 रुपये करण्यात आलेले आहेत, हे पैसे तुम्हाला मार्च महिन्यानंतर म्हणजेच आता हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये. एप्रिलमध्ये तुम्हाला सुरू होतील 2100 रुपयाचा हप्ता. दर महिन्याला 2100 रुपये. पण आता यामध्ये लाखो बहिणी अपात्र ठरणार आहेत, वगळण्यात येणार आहेत. सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. 2100 रुपये देणं सरकारला जड जात आहे. 1,500चाच हप्ता वेळच्या वेळी महिलांना पोहोचत नाही. सध्या पाहत आहात तुम्ही की डिसेंबरचा हप्ता जानेवारी मध्ये सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे. महिन्याला पैसे यामध्ये मिळालेले नाहीत. त्यामुळे नक्कीच जे आहे ते सरकारला इथून पुढं महिलांना पैसे महिन्याला द्यायला पाहिजेत. कारण घोषणा झालेली आहे आणि या घोषणेमुळे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. बहिणींनी सरकारला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे बहिणींना देखील सरकारने सपोर्ट केला पाहिजे. महिन्याला पैसे वेळेवर दिलेले पाहिजेत. एक फिक्स तारीख असायला पाहिजे आणि त्या तारखेला सर्व बहिणींना पैसे आलेच पाहिजेत. पहा, तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावर नक्की कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत 2100 रुपये मिळो किंवा 1500 रुपये मिळो, हे प्रत्येक महिन्याला एका फिक्स तारखेला सर्व महिलांना यायलाच पाहिजेत. आता काय होतं, या अगोदर एका महिलेला येतात, म्हणजे काही महिलांना येतात मार्चमध्ये आणि मार्चचे पैसे एप्रिलमध्ये दुसऱ्या महिलांना, जसं की आपण पाहिलेलं आहे अगोदर. आता उदाहरण सांगितलं मी मार्चसाठी, पण ऑफिशियल म्हणजे या ठिकाणी पहा, आता एप्रिल नंतर आपल्याला म्हणजे एप्रिलमध्ये पैसे मिळतील 2100 रुपये. पण जानेवारीचा हप्ता आणखीन मिळालेला नाही. डिसेंबरचाच हप्ता जानेवारीमध्ये मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ठराविक तारखेला पैसे मिळालेले पाहिजेत. 2100 रुपयासंदर्भात आणखीन काही महत्त्वाची माहिती आली तर नक्की चॅनलवर पाहण्यास मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.